खामगावमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना धोका. लोकमान्य टिळक स्कूलजवळ दांडिया आयोजनामुळे नाराजी. लोकमान्य टिळक स्कूलजवळ शिवनेरी क्लब नवदुर्गा उत्सव मंडळाने दांडिया गरबा उत्सवाचे आयोजन केले असून शाळेच्या मुख्याध्यापकांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र मंडळाने उभारलेल्या गेटमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना गेट खालून वाकून शाळेत प्रवेश करावा लागत आहे. तसेच परिसरात लावलेले बॅनर्स कधीही कोसळून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी नाराजी व्यक्त करत विचारले की विद्यार्थ्यांना इजा झाली तर जबाबदारी कोण घेणार? तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर निगम मैदान उपलब्ध असताना शाळेजवळील जागाच का निवडली गेली असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर पालक व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून शाळा प्रशासन, नगर परिषद व आयोजकांनी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. युवा क्रांती न्यूज, खामगाव. लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा ही शाळामध्ये मी शिकलेलो आहे. ती कौलीची शाळा होती. अत्यंत दयनीय परिस्थिती होती. माझ्या कालावधीमध्ये माझी मिसेस नगराध्यक्ष होती, अशोकभाऊ नगराध्यक्ष होते. तेव्हा ही डबल मजली इमारत, सर्व सोयीयुक्त अशी इमारत, कॉम्प्युटर एज्युकेशन व सर्व सुविधायुक्त अशी इमारत आम्ही बांधून दिली होती. आता इथं गरबा खेळण्याच्या माध्यमातून शिवनेरी क्लब आहे, त्यांना ही जागा देण्यात आली. ही जागा देत असताना NOC मुख्याध्यापकाची लागते. मुख्याध्यापक NOC देतो, ही जागा द्यायला हरकत आहे का? मुख्याध्यापक राजकीय दबावाखाली असतात. त्याने दिली की हा ही जागा द्यायला हरकत नाही, तर मुख्याधिकारी ही जागा जी आहे त्यांना देतात. परंतु आजची ही परिस्थिती आहे की सकाळी जेव्हा CM हेल्थ क्लबच्या जिममध्ये मुलं येतात तर तेव्हा तो रस्ता बंद केलेला होता. त्यानंतर ही जी मुलं आहेत ही मुलं हा पूर्ण गेट बंद केलेला होता. खालून शिक्षक सर्व मुलं ते गेट बंद केल्यानंतर बोर्ड लावलेला होता, तिथून खालून येत जातो. ती एवढी बोर्डं लावलेली आहेत, त्यांच्याकडून जाहिरातीचे पैसे मोठ्या प्रमाणात घेतलेले आहेत. नगर परिषद जी आहे, मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम झाला होता 12 जूनला, तर मुख्याधिकारी यांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसची जी बोर्डं होती ती काढून टाकली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान एवढं ग्राउंड खाली असताना या ठिकाणी यायचं, मुलांना वेटीस धरायचं. ते शिक्षक लोक जे आहेत तेही दबावाखाली. परंतु या ठिकाणी शाळेचं मुलांचं शिक्षणाचं नुकसान करून पूर्ण प्रिमायसेस जो आहे तिथं बोर्ड लावून, पक्षाचे प्रचार करणारे असे बोर्ड लावून इथं मुलांच्या अभ्यासाचं नुकसान. ही जी बोर्ड आहेत, आता पावसाचे दिवस आहे, हवा पाण्याचे दिवस आहे, बोर्ड पडून जर एखादा मुलगा वारला, दुर्घटना झाली, त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार मुख्याधिकारी राहतील. हे जेवढी बोर्ड आहेत त्याची परवानगी नसेल, त्याचे पैसे भरलेले नसतील, फक्त राजकीय दबावाखाली मुख्याधिकारी या ठिकाणी डोळे बंद करून काही कारवाई करत नाही. आता त्यांनी तात्काळ कारवाई करावी. जर त्यांनी कारवाई केली नाही तर या ठिकाणी एखादी दुर्घटना झाली, एखादा दुर्दैवाने एखादा मुलगा याला अपघात झाला तर याला मुख्याधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक स्टाफ व नगर परिषद प्रशासन यात जबाबदार राहील.